जय महाराष्ट्र मित्रांनो, ज्या ज्या लोकांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे। 14 तारखेपर्यंत जर तुमचा फॉर्म हा भरून पूर्ण झालेला असेल, अप्रूव्ह झालेला असेल, तर तुम्हाला 17 तारखेला जे योजनेचे पैसे आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत। पण त्याच्यासाठी पण तुम्हाला एक टर्म्स अँड कंडिशन आहे। काय टर्म्स अँड कंडिशन आहेत ते आपण पुढे बघणार आहोत। पण मित्रांनो, त्याच्या आधी अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब करून प्रोत्साहन द्या। त्याच्यानंतर आपल्याला आता आपण बघायचं आहे कशा पद्धतीने तुम्हाला या अकाउंटमध्ये जर पैसे यायचे असतील तर ते कन्फर्म कसं करायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला जायचं आहे ब्राउझरवरती, आपल्याला गुगलवरती असं टाईप करायचं आहे आधार लॉग इन, ठीक आहे, असं आपल्याला सर्च करायचं आहे। इथं बघू शकता माय आधार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आता इथं आपल्याला आपल्या आधार कार्डवरती मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, तरच ही प्रोसेस तुमची पुढे जाईल, ठीक आहे। थोडी वेळ वाट बघायची, बघू शकता असं एक ओपन होईल पेज। याच्यावरती लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डवरती लिंक आहे तो मोबाईल नंबरवरती आपल्याला OTP येणार तो जवळ ठेवायचा आहे, ठीक आहे। आधार नंबर मी इथे टाकत आहे। त्यानंतर हे जे टेक्स्ट दिसत आहे ते आपल्याला इथं कॅप्चा टाकायचा आहे। टेक्स्ट टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। एक आपल्या मोबाईल नंबरवरती म्हणजे जो आपला आधार कार्डला लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल, माझा हाच आहे, तर इथं आपल्याला OTP येईल, ठीक आहे। OTP मी टाकला आहे। लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आता माझं तर काय फॉर्म भरलेलं नाही, पण जी बँक लिंक असते ती कसं बघायचं आहे हे मी सांगत आहे, ठीक आहे। थोडंसं खाली घ्यायचं आहे, आपलं लॉग इन झालेलं आहे। इथं बघू शकता बँक सीडिंग स्टेटस। आता इथं जी बँक लिंक असेल त्या बँकेतच तुमचे जे सरकारचे पैसे असतात ते सगळे डायरेक्टली ट्रान्सफर होतात, ठीक आहे। ह्याच्यावरती मी क्लिक करतो, बघू शकता माझी कुठली बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे अकाउंट नंबर हा आहे, बँक ऑफ इंडिया नाव कळलं आहे आणि आता इनॲक्टिव्ह आहे, ठीक आहे। म्हणजे जर मी फॉर्म भरला असता, माझ्यासाठी कुठली योजना असती तर हे मला पैसे मिळाले नसते, ठीक आहे। आता हे आहे इनॲक्टिव्ह, तर आपल्याला काय करायचं आहे, बँकमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला KYC करायला लागेल, त्यांची प्रोसेस थोडी लांबलचक असते। पण आता आपल्याला एमर्जन्सी कुठली तरी बँक ॲड केली पाहिजे, का तर पैसे आपल्या खात्यात आले पाहिजेत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथं पोस्टाचं बँकेचं ऑनलाईन खातं निघतं, आपल्याला कार्ड पण मिळतं डिजिटल, ठीक आहे। तर ते आपल्याला काढायचं आहे। तिथं काय होतं, तुम्ही थंब लावून अकाउंट काढणार, ते तुमचं डायरेक्टली इथं हे बँक आपली दिसते तशी तुमची बँक दिसणार पोस्ट ऑफिसची, ठीक आहे। तर त्यात तुम्ही पैसे विड्रॉ पण करू शकता, शून्य बॅलन्स अकाउंट असते, काही प्रॉब्लेम येत नाही। तर तुम्ही बँकेत गेला, तुमच्याकडे दुसरं कुठलं अकाउंट आहे ते लिंक करा, ते झालंय का नाही, होतंय का नाही, ते बँकवाल्याला पण कळणार नाही, आपल्याला पण कळणार नाही। त्यापेक्षा साधं सिंपल पोस्ट ऑफिसमध्ये जावा, तिथे एक अकाउंट ओपन करा। ह्या योजनेचे पैसे आल्यानंतर तुम्हाला नंतर तुमच्या दुसऱ्या कुठल्या योजनेसाठी जर वेळ जास्त असेल तर तिथं जाऊन तुम्ही बँकेतलं तुमचं जे महत्त्वाचं अकाउंट आहे ते लिंक करा, आपल्याला पैसे आल्याची मतलब आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बँक पण चेक करू शकता आणि जे पैसे येणार आहेत ते कधी येणार आहेत, काय काय अजून जर काय त्रुटी असतील तर ते काय सांगते सरकार, या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायचा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब 100% करायचं आहे। भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।